24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज सकाळी शहरातील नगर मनमाड रोडवरील साई मिडास टच येथील पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि स्वस्तिक नेत्रालय इथे शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली आहे। या ठिकाणी असणाऱ्या या कमर्शियल बिल्डिंगचं फायर ऑडिट झालं आहे की नाही, तसेच या ठिकाणी फायर ब्रिगेडची काही सुविधा आहे किंवा आपत्कालीन स्थिती असल्यास इथे काय उपाययोजना आहेत की नाहीत, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणचं फायर ऑडिट कधी झालेलं आहे याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। शिवाय शहरात अशा किती बिल्डिंग्स आहेत ज्यांचं फायर ऑडिट झालेलंच नाही, त्यांची देखील चौकशी व्हावी, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत असं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय। आज नगर मनमाड रोडवरील साई मिडास टच या बिल्डिंगमधील HDB फायनान्स ऑफिस, पंजाब नॅशनल बँक ऑफिस व आजूबाजूला असणारे नॉर्मल हॉस्पिटल व प्रसूतिगृह इथे भीषण आग लागण्यात आली। आगीवर फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी येऊन लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण जी ही बिल्डिंग आहे कमर्शियल बिल्डिंग आहे, कमर्शियल बिल्डिंगमध्ये फायर ऑडिट झालं आहे का नाही, फायर ब्रिगेडची काय काय सुविधा आहे, काय उपलब्ध सुविधा आहे, अशा आपत्कालीन व्यवस्थेत काय आपण केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, या प्रकारची कुठलीही या ठिकाणी आम्हाला गोष्ट आढळून आली नाही। तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमची अशी मागणी की याचं फायर ऑडिट कधी झालं आहे, काय काय ह्याच्यामध्ये जे इक्विपमेंट आहे नाही आहे याची चौकशी करावी। शिवाय या बिल्डिंग अशा किती काय अजून कमर्शियल बिल्डिंग असतील, ते कमर्शियल बिल्डिंगमध्ये फायर सेफ्टीसाठी काय उपाययोजना आहेत, काय उपाययोजना नाही, काय उपाययोजना केल्या पाहिजे, जेणेकरून अशी लागलेली आग। आता आपण या बिल्डिंगमध्ये बघायला गेलं तर इथं मॅटर्निटी हॉस्पिटल आहे, इथं बँक आहेत, ऑडिट होणारे तिथं मोठ्या मोठ्या फर्म आहेत। तर अशा ठिकाणी कमर्शियल साईडमध्ये जेव्हा अशा प्रकारची भीषण आग लागते तेव्हा प्रशासन कुठंतरी खळबळून जागं होतं, पण हेच जर प्रशासनाने आधी जर उपाययोजना केल्या तर अशा प्रकारच्या गोष्टी या मोठ्या प्रमाणात होणार नाही। तर आमची हीच मागणी आहे की असे ज्या बिल्डिंग्स आहे यांचे जे ऑडिट राहिले असतील किंवा ऑडिट करायचे असतील, किंवा आत्ता जी बिल्डिंग लागली या बिल्डिंगचं ऑडिट झालं होतं, फायर ऑडिट झालं होतं नाही झालं होतं, किंवा या बिल्डिंगची जी काही फायर ब्रिगेडसाठी जे काही गोष्टी लागतात नाही लागतात, इक्विपमेंट लागतात नाही लागतात, ते होते की नाही याची सखोल चौकशी व्हावी अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज 24 घडामोडी।